नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस आयोजित जे ऑनलाईन कोर्सेस आपण घेत आहोत त्या कोर्सेसमध्ये आजचं आपलं जे सेशन आहे ते आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर. या सेशनमध्ये मी तुम्हा 10वी-12वी मध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. मी प्राध्यापक हेमंत खंडाळे सेशन सुरू करतोय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पण हे सेशन सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा एक असा विषय आहे की या विषयावर आपण सलग महिनाभर जरी सेशन्स घेतले तरी ते कमीच पडते. परंतु या विषयाची खोली लक्षात घेता त्याच्या ज्या काही आवश्यक अशा टिप्स आहेत त्या टिप्स आजच्या सेशनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आजचं सेशन सुरू करूयात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तर सुरुवातीलाच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न पडतो, पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय किंवा पर्सनॅलिटी आपण कशाला म्हणू शकतो. तर पर्सनॅलिटी जी आहे तर पर्सनॅलिटी ऑफ a person is defined as the combination of qualities, dress, then his body language which contribute to the person's character and image. माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे ज्याला पर्सनॅलिटी म्हणतो आपण, ते कशाशी बनते तर माणसामध्ये असणाऱ्या क्वालिटीज, कशा प्रकारचा ड्रेस परिधान करतो, त्याची असणारी जी बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेज की ज्याला आपण मराठीमध्ये देहबोली म्हणतो, ही देहबोली या सर्व गोष्टींची मिळून जी तयार होते त्याला पर्सनॅलिटी म्हणतो. इट अरायझेस फ्रॉम विदिन अँड मेक्स अस हू वी आर. आपण जे काही आज आहोत किंवा समाजामध्ये आपली जी इमेज आहे ही समाजात असणारी आपली प्रतिमा या सर्व गोष्टींची मिळून बनते. म्हणून डिव्हेलपिंग द पर्सनॅलिटी कॅन हॅव अ लॉट पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन युअर लाईफ अँड करिअर. तुम्हाला जर स्वतःचं करिअर आणि लाईफ ब्राईट करायची असेल तर पर्सनॅलिटी हा अत्यंत महत्वाचा पॉइंट त्याच्यामध्ये आहे. म्हणून पर्सनॅलिटीला आणखी काय म्हणता येईल, द पर्सनॅलिटी ऑफ अन इंडिव्हिज्युअल ऑर ऑफ अ पर्सन is determined and judged by his or her appearance, behavior, attitude, education, values and some more verifying characteristics. म्हणजे माणसामध्ये असणारी जी सगळी गुणवैशिष्ट्ये आहेत त्याची मिळून त्याचे वागणं, त्याचा ॲटिट्यूड, त्याचा अपिअरन्स या सर्व गोष्टींची मिळून माणसाची पर्सनॅलिटी बनत असते. म्हणून द पर्सनॅलिटी इज अ टिपिकल पॅटर्न ऑफ बिहेवियर्स अँड द वे ऑफ थिंकिंग. आपण कशा प्रकारे विचार करतो हे सुद्धा आपल्या पर्सनॅलिटी मध्ये येतं. म्हणून स्वतःची पर्सनॅलिटी प्रत्येकाला डेव्हलप करायची आहे, स्वतःचं व्यक्तिमत्व सुधारायचं आहे. त्याच्यासाठी निरनिराळे क्लासेस पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये विद्यार्थी किंवा जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, जॉब करणारे आहेत, ही मंडळी क्लासेस लावतात. खरं तर त्या गोष्टींचा विचार आपण बारकाईने करायला हवा. म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग अ सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रेट्स विच कॉन्ट्रीब्यूट टू द ओव्हरऑल पर्सनॅलिटी ऑफ एनी पर्सन. म्हणजे ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ज्या क्वालिटीज आपण ज्यांना म्हणतो, गुणवैशिष्ट्य म्हणतो, ते आपल्यामध्ये आपल्याला आत्मसात करायचे आहे. काय करता येईल तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज ऑफन कन्फ्यूज विथ एनहान्सिंग युअर ड्रेसिंग सेन्स और जस्ट गेनिंग प्रोफिशियन्सी ओव्हर इंग्लिश लँग्वेज. फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये बोलणं किंवा स्वतःचा ड्रेस कोड चेंज करणं, हेअरस्टाईल चेंज करणं याच्याशीच रिलेटेड पर्सनॅलिटी आहे असं समाजामध्ये गैरसमज. म्हणून हा गैरसमज दूर सारून खऱ्या अर्थानं माझी पर्सनॅलिटी काय आहे हे आपल्याला समजून घेतली पाहिजे. आपली पर्सनॅलिटी कशी बनते, आपली पर्सनॅलिटी आपण कशी डेव्हलप करू शकतो, तर याच्या काही पॉइंट्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. Here are some tips that will help you to improve your personality. And let me tell you, firstly, an improvement is never-ending process. We cannot say that I am improved person and my personality is fully developed, fully improved. No one can say in this world. ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे विद्यार्थ्यांना, जी सतत चालू राहणार आहे. तर चला तरी जर्नी आपण सुरू करूया की आपण कशा प्रकारे आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करू शकतो. Personality development is often confused with enhancing your dressing sense or just gaining proficiency over English language. A person who dresses well and speaks fluent in English isn't necessarily supposed to have a good personality.
खूप चांगलं इंग्रजीमध्ये बोलता येते, खूप चांगला ड्रेस घातलेला आहे, ब्रँडेड क्लोथ घातले, म्हणून त्या माणसाची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालेली आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आणि जनरली लोकांचा गैरसमज हाच आहे की उत्कृष्टपणे इंग्रजी भाषेमध्ये कम्युनिकेशन करू शकतोय आणि चांगले ड्रेस घातले, चांगली हेअरस्टाईल आहे, त्याचीच पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे. पण फक्त एवढ्या 3 गोष्टींचीच मिळून पर्सनॅलिटी होत नाही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज अन ऑल राऊंड डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये मग आपला ॲटिट्यूड कसा आहे, आपली विचार सरणी कशी आहे, या सर्व गोष्टींचा समावेश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या प्रोसेसमध्ये होतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅनॉट हॅपन इन अ डे. हे काही एका दिवसामध्ये शक्य होणारी गोष्ट आहे का, की आज सेशन ऐकलं आणि लगेच माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणार? ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. इट इज अ टाइम कन्झ्युमिंग अँड नेव्हर एंडिंग प्रोसेस, कधीही न संपणारी प्रोसेस आहे. म्हणजे जे काही आपल्याला समाजामध्ये सक्सेसफुल लोक दिसतात, त्या सक्सेसफुल लोकांचं जरी आपण एक्झाम्पल घेतलं तरी ते सुद्धा असं म्हणणार नाही की आमची पर्सनॅलिटी पूर्णपणे डेव्हलपमेंट झालेली आहे, म्हणून ती नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. आणि आपल्या इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नोबडी इज परफेक्ट बट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. कोणच जगामध्ये परफेक्ट नसतो आणि याच्यामध्ये प्रॅक्टिस जर आपण केली तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये काय काय येतं, तो ओव्हरऑल प्रेझेंटेशन स्किल्स, म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व समाजामध्ये कशा प्रकारे सादर करायचं. युअर ओव्हरऑल बिहेवियर रिप्रेझेंट्स युअर पर्सनॅलिटी. आपलं जे काही पूर्णपणे आपलं समाजामध्ये वागणं आहे, आपले विचार आहेत, आपला ड्रेस आहे, आपली भाषा आहे, आपली देहबोली आहे, या सर्वांचं मिळून आपली पर्सनॅलिटी बनत असते. यू नीड टू हॅव ऑल द नेसेसरी स्किल्स लाईक स्पीकिंग अँड क्रिएटिव्हिटी टू मेक द बेस्ट यूज ऑफ युअर प्रेझेंटेशन स्किल्स. प्रेझेंटेशन म्हणजे फक्त जे काही मी आता दाखवतोय अशा प्रकारचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच, स्वतःचं व्यक्तिमत्वाचं सादरीकरण, हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. मग स्वतःचं व्यक्तिमत्व आपण कशा प्रकारे सादर करू शकतो, समाजामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाची कशा प्रकारे आपण छाप पाडू शकतो, या गोष्टीचा प्रामुख्यानं आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असताना विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये मग इट इज नेसेसरी दॅट वी मस्ट इम्प्रूव्ह अवर कम्युनिकेशन स्किल्स. कारण आपल्या व्यक्तिमत्वाची छाप समाजामध्ये कशा प्रकारे पडते, तर आपलं जे काही समाजामध्ये असणारं कम्युनिकेशन आहे, समाजासोबत असणारं आपलं बोलणं आहे, आपले मित्र असतील, रिलेटिव्ह असतील, किंवा आपल्या सोबत काम करणारे आपले सहकर्मचारी कलिग्स असतील, यांच्या सोबतचं जे आपलं बोलणं आहे याच्यावर आपली पर्सनॅलिटी ठरत असते. म्हणून द वे यू स्पीक रिफ्लेक्ट्स हू यू आर. तुम्ही कोण आहात हे तुमच्या बोलण्यावरून कळतं. असं म्हणतात की माणसाच्या उच्चारावरून त्याची विद्वत्ता स्पष्ट होते. म्हणून आपलं जे बोलणं आहे ते कसं असलं पाहिजे, तर बी पोलाइट अँड जेंटल विथ युअर वर्ड्स. आपण जे काही शब्द वापरतोय बोलत असताना हे शब्द अतिशय पोलाइट असले पाहिजे. म्हणजे आपलं इंग्लिश म्हणून काय केवळ फक्त ओके, सॉरी, थँक्यू, प्लीज इथपर्यंतच ते मर्यादित न राहतात. आपली जी देहबोली आहे त्या देहबोलीवर सुद्धा ते खूप सारं अवलंबून आहे. म्हणून केवळ तोंडात सॉरी आहे पण चेहऱ्यावर राग असेल, डोळ्यात राग असेल, तर त्या सॉरीला देखील काही किंमत नाही. म्हणून बी पोलाइट अँड जेंटल विथ युअर वर्ड्स. असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं की गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. म्हणजे आपण जर दुसऱ्यांचा आदर केला तरच आपल्याला आदर मिळेल. ही गोष्ट आपल्याला डोक्यामध्ये ठेवायची की माझ्या व्यक्तिमत्वाची जर मला छाप पाडायची असेल, माझं व्यक्तिमत्व जर मला फुल्ली डेव्हलप करायचं असेल, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे बी पोलाइट. संस्कृतमध्ये एक वचन आहे, विद्या विनयेन शोभते. म्हणून नम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे, आपल्या शब्दांमध्ये ती जाणवली पाहिजे. अ स्किलफुल कम्युनिकेटर कॅन विन ओव्हर पीपल अँड ॲडव्हर्स सिच्युएशन्स. कुठलीही ॲडव्हर्स सिच्युएशन आली, कितीही वाईट परिस्थिती असेल तरी जो स्किलफुल कम्युनिकेटर आहे, ज्याचं संवाद कौशल्य चांगलं आहे, सर्व प्रकारची परिस्थिती हाताळू शकतो. सो ब्रिंग क्लॅरिटी इन युअर कम्युनिकेशन. आपण जे काही बोलतोय त्याच्यामध्ये एक प्रकारची स्पष्टता समोरच्याला दिसली पाहिजे. लर्न हाऊ यू कॅन बी अन एक्सलंट कम्युनिकेटर विथ दिस टिप्स. स्वतः एक एक्सलंट कम्युनिकेटर कसं होऊ शकतो त्याच्यासाठी ज्या टिप्स आहेत,
पोलाईट असेल, स्वतःचे शब्द चांगले वापरणं असेल, या सर्व गोष्टी योग्य ठिकाणी उच्चारांवर जोर देणं असेल, या गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये येतात. इफ यू वॉन्ट people to listen to you, it is important that you should communicate effectively. लोकांनी माझ्याकडे अटेन्शन द्यावं, लोकांनी मी जे काही बोलतोय ते ऐकावं असं वाटत असेल तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की आपलं बोलणं, आपलं जे कम्युनिकेशन आहे लोकांसोबतचं ते इफेक्टिव्हली झालं पाहिजे. These skills are required in almost all fields. ज्या काही समाजामध्ये फील्ड्स आहेत, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, वकील व्यवसाय असेल, सगळ्या प्रकारचे फील्ड, सगळ्या प्रकारचे बिझनेस, याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स हे अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतात. आपल्या मराठीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, बोलणाऱ्याचे चणे खपतात, न बोलणाऱ्याचं सोनं देखील खपत नाही. म्हणून कम्युनिकेशन स्किल्स, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे रिप्रेझेंट करण्याचं माध्यम जर काय असेल तर तुमचं कम्युनिकेशन स्किल्स, तुमचे विचार, तुमचं वागणं हे सगळं तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सद्वारे समाजामध्ये त्याचं इम्प्रेशन पडत असतं आणि समाज त्याची नोंद घेत असतो. म्हणून आपला महत्वाचा जो पॉइंट आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये, इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल्स. आपले जे कम्युनिकेशन संवाद कौशल्य आहे ते आपल्याला सुधारायचे आहे. स्टे एन्थुजियास्टिक हा एक अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर आज बोलतो आणि जर आपला चेहरा मरगळलेला असेल, त्या चेहऱ्यावर अजिबातच उत्साह दिसत नसेल किंवा असा चेहरा आपल्या डोळ्यासमोर जर आला तर आपण निगेटिव्ह होतो. जसं सायन्स असं सांगतं, तुम्हाला जर जांभई आली तर समोरच्याला सुद्धा जांभई येते. म्हणजे तुम्ही जर आ करून समोरच्या व्यक्तीसमोर जात असाल, समोरच्या व्यक्तीसमोर, तर त्याला सुद्धा आळस येतो. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी सतत उत्साही असली पाहिजे, एक चेहऱ्यावर ग्लो असला पाहिजे. तो एखाद्या ब्युटी क्रीमचा ग्लो नाही, तर आपला जो उत्साह आहे तो उत्साह समोरच्याला दिसला पाहिजे. म्हणून नेव्हर गिव्ह अप, बी पॉझिटिव्ह. आपल्या जीवनामध्ये खूप सारे निराशा दाखवणारे, निराश करणारे आपल्याला खूप सारे प्रसंग येणार आहेत. त्याच्यामध्ये नेव्हर गिव्ह अप, आपण जी काही गोष्ट ठरवलेली आहे ती गोष्ट आपल्याला मध्येच सोडून द्यायची नाही. म्हणून बी पॉझिटिव्ह. जी काही सिच्युएशन असेल त्याच्यामध्ये बी पॉझिटिव्ह. आपल्याला आपला उत्साह टिकवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आपल्याला राहायचं आहे. हॅव अ पॉझिटिव्ह आउटलुक टुवर्ड्स एव्हरीथिंग. ज्या काही गोष्टी आपल्या बाबतीत घडणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे. नोबडी वॉन्ट्स टू बी अराउंड अ पर्सन हु इज निगेटिव्ह अँड कंप्लेनिंग ऑल द टाइम. तो सतत टीका करतोय, सतत कंप्लेन करतोय, सतत निगेटिव्ह विचार करतोय, अशा व्यक्तीसोबत आपल्याला राहायला आवडत नाही. म्हणून आपण सुद्धा हे लक्षात ठेवायचे की आपले सुद्धा विचार, आपण सतत तक्रार नाही केली पाहिजे. निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात खरं तर कोणालाच यायला आवडत नाही. सो वी मस्ट रिजेक्ट ऑल टाइप्स ऑफ निगेटिव्हिटी. नोबडी वॉन्ट्स टू वर्क ऑर लिव्ह विथ अ पर्सन विथ निगेटिव्ह माइंडसेट. याचा माइंडसेट निगेटिव्ह आहे अशा व्यक्तीसोबत कुणालाही राहायला आवडत नाही. देअरफॉर यूज पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स. म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपण यूज केली पाहिजे व्यवहारामध्ये बोलताना. एक्सपेक्ट गुड थिंग्स फ्रॉम द फ्युचर. जो काही फ्युचर आहे आपला तो आपल्याला प्रिडिक्ट आपण करू शकत नाही आपल्या बाबतीत काय, पण आपण गुड थिंग्सच आपल्या बाबतीत घडतील फ्युचरमध्ये हा मात्र विचार आपल्या डोक्यामध्ये फिट ठेवायचा आहे. ड्रेस अप वेल. वी मस्ट वेअर आवर ड्रेस अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. सिच्युएशन नुसार आपल्याला आपला ड्रेस वापरायचा आहे. म्हणजे जर एखादा दुःखद प्रसंग असेल तर त्यानुसार आपण ड्रेस परिधान केला पाहिजे, नाहीतर मग लोकांमध्ये हसू होऊ शकतं. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही फंक्शन वेअर किंवा पार्टी वेअर ड्रेस घालून गेला तर ते यथोचित राहणार नाही. म्हणून वी मस्ट वेअर आवर ड्रेस अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, अकॉर्डिंग टू द कॉन्टेक्स्ट. म्हणून आपल्याला जो ड्रेसिंग सेन्स आहे तो ड्रेसिंग सेन्स असणं अत्यंत महत्वाचं आहे. ड्रेसिंग सेन्स मीन्स द जनरल सेन्स अबाउट हाऊ यू शुड ड्रेस अप फॉर ऑफिस, पार्टी और एनी अदर ऑकेजन नुसार तो ड्रेस आपल्याला परिधान करता आला पाहिजे किंवा आपलं जे सिलेक्शन आहे ड्रेसचं ते आपण तशा प्रकारे केलं पाहिजे. ड्रेसिंग सेन्स प्लेज अ मेजर रोल इन पर्सनॅलिटी अँड कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट. म्हणून अत्यंत महत्वाचा पॉइंट
आपल्या पर्सनॅलिटी आणि कॉन्फिडन्स हा जो पॉईंट आहे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये असणारा आत्मविश्वास हा खूप मॅटर करतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये. म्हणून हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतरची आपली देहबोली म्हणजे आपली बॉडी लँग्वेज. मोर दॅन 75% ऑफ आवर कम्युनिकेशन हॅपन्स नॉन व्हर्बली. आपलं सर्व काही कम्युनिकेशन आहे त्याच्यामधला 75% पेक्षा जास्त भाग हा नॉन व्हर्बली म्हणजे शब्द न वापरता केवळ आपला चेहरा, आपल्या हात जे हावभाव करतो आपण हातावारे, आपल्या डोळ्यांमध्ये जे काही भाव आहेत या सर्व गोष्टींवर अवलंबून असतात. म्हणजे सॉरी म्हणताना जर डोळ्यामध्ये राग असेल तर ते सॉरी, त्या सॉरीला काहीही किंमत नाही. म्हणून बॉडी लँग्वेज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू जज अ पर्सन्स कॉन्फिडन्स अँड पर्सनॅलिटी. मग त्याच्यामध्ये जेस्चर असेल, पोस्चर असेल, आय कॉन्टॅक्ट असेल, या सर्व गोष्टी म्हणजे जेस्चर म्हणजे हावभाव करणे, हातवारे करणे, पोस्चर म्हणजे आपण कसे म्हणजे आपण जे काही बोलताना कसे बसलेलो आहोत, उभे कसे राहतो, चालतो कसे, याचं जे आपली पोझिशन आहे शरीराची त्याला पोस्चर म्हटले. त्याच्यानंतर आपलं आय कॉन्टॅक्ट. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये बी कॉन्फिडंट अँड एक्सप्रेस युअर कॉन्फिडन्स थ्रू युअर पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज. म्हणजे आपलं जे बसणं आहे, उठणं आहे, चालणं आहे, त्याचं जे पोस्चर आहे म्हणजे जी शरीराची स्थिती त्यावेळी असली पाहिजे. किंवा मी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर उगाच गुजऱ्यासारखा खुर्चीवर घाबरून बसलाय तर तेही चुकीचं आहे. म्हणून तुमचा जो कॉन्फिडन्स दिसतो तो तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतो. म्हणून आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपली बॉडी लँग्वेज ही नेहमी पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज असली पाहिजे. डू थिंग्स विथ युअर ओन स्टाईल. समाजामध्ये जनरली मोठमोठे हिरोज जे आहेत त्यांना कॉपी करणं किंवा मोठमोठे पॉलिटिशियन्स आहेत त्यांना कॉपी करणं हा एक नवा ट्रेंड आलेला आहे. तर हे न करता आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वी आर युनिक. युनिक आहोत. डू नॉट कॉपी द स्टाईल ऑफ अदर पीपल. इतर लोकांची स्टाईल कॉपी करण्याची काहीही गरज नाही. आपण जसे आहोत तसे आपण स्वतःला रिप्रेझेंट केलं पाहिजे. आणि मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे आतापर्यंत आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्या तर येतातच, पण त्याचबरोबर टाइम मॅनेजमेंट ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे, तुमची इंग्लिश लँग्वेज असेल किंवा तुमची मराठी भाषा असेल याच्यावर चांगली कमांड आहे, म्हणजे तुम्ही उत्तम संवाद साधू शकता, तुमचा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे, तुमचे विचार चांगले आहेत. परंतु तुम्ही जर लोकांना दिलेली वेळ पाळत नसाल तर म्हणजे सगळं चांगलं आहे, परंतु जर एखाद्या व्यक्तीनं आपल्याला 11 वाजता येणार म्हणून सांगितलं आणि तो जर 12 वाजता आला तर तो कितीही त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कितीही चांगली झालेली असेल तरी सुद्धा आपण त्याचं चांगल्या मनाने ऐकू शकत नाही. म्हणून टाइम मॅनेजमेंट हा अत्यंत महत्वाचा प्रिन्सिपल आहे. हे अत्यंत महत्वाचं प्रिन्सिपल आहे जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप मॅटर करतं. म्हणून टाइम मॅनेजमेंट इज लाईफ मॅनेजमेंट. डू नॉट वेस्ट टाइम. स्वतःचा वेळ तर वाया घालवायचाच नाही, पण आपण जर दुसऱ्या कोणाला वेळ दिला असेल तर तो वेळ पाळला तर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप प्रामुख्याने त्या व्यक्तीवर पडत असते. म्हणून ही गोष्ट दुर्लक्षित केली जाते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये. केवळ ड्रेस, कम्युनिकेशन, बॉडी लँग्वेज या गोष्टींचाच विचार समाजामध्ये केला जातो. हा जो पॉईंट आहे टाइम मॅनेजमेंटचा, जो व्यक्तिमत्वाची छाप समोरच्या व्यक्तीवर पाडू शकतो, हा पॉईंट मात्र निग्लेक्ट केला जातो, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून मी खास करून या पॉईंटवर बोलतो की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ड्रेस परिधान केलेला आहे, सर्व काही चांगलं आहे, तुमचं संवाद कौशल्य चांगलं आहे, पण जर तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन करताय पण टाइम फॉलो नाही करत, दिलेला वेळ पाळत नाही, तर तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये खूप मोठा दोष निर्माण होऊ शकतो. म्हणून टाइम मॅनेजमेंट हाही एक अत्यंत महत्वाचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणून सर्व ज्या गोष्टी आपण आज डिस्कस केलेल्या आहेत त्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये जेस्चर, पोस्चर असेल, आय कॉन्टॅक्ट असेल, म्हणजे आपण त्या पॉईंटवर जास्त आपलं डिस्कशन झालं नाही. आय कॉन्टॅक्ट म्हणजे मी इंटरव्ह्यूला आपण जर बसलेलो असू तर समोरच्या व्यक्तीचे जे डोळे आहेत त्या डोळ्यांमध्ये डोळे घालून आपल्याला बोलता आलं पाहिजे. नाहीतर मग इंटरव्ह्यू घेणारे जे आहेत ते आपल्याला प्रश्न विचारतात आणि मग मुले इकडे वर किंवा खाली बघत असतात कॅमेरा, तर हे स्वतःचा कॉन्फिडन्स लूज आहे, वीक आहे हे दाखवतो. म्हणून आय कॉन्टॅक्ट हाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधला अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे.
आतापर्यंत आपण ज्या पॉईंट्सवर डिस्कशन केलं, हे पॉईंट्स आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आपलं ओव्हरऑल जे दिसणं आहे, समाजामध्ये असणारं कम्युनिकेशन आहे, त्याच्यानंतर आपला पॉझिटिव्ह माइंडसेट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे जे काही क्लासेस चालतात त्याच्यामध्ये या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष केलं जातं. सर्व प्रकारे फक्त ड्रेसिंग सेन्स, त्याच्यानंतर आपली हेअरस्टाईल, या गोष्टी, बॉडी लँग्वेज हे शिकवलं जातं, परंतु आपला जो माइंडसेट आहे, ॲटिट्यूड आहे, हा पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे आणि आपण उत्साही असलं पाहिजे, सतत आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल असली पाहिजे. ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होताना दिसतं. मी वैयक्तिक सुद्धा खूप सारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस केलेले आहेत, परंतु एन्थुजियास्टिक राहणं किंवा टाइम मॅनेजमेंट फॉलो करणं आणि पॉझिटिव्ह माइंडसेट, या 3 गोष्टी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत, अत्यंत अपेक्षित आहेत, पण तितक्याच दुर्लक्षित आहेत. म्हणजे मीही ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळी फक्त हेच वाटायचं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर फक्त हेअरस्टाईल चांगली करणं, ड्रेस चांगला घालणं आणि कम्युनिकेशन चांगलं करणं. या उलट आणखी याच्या पुढे जाऊन एक एन्थुजियास्टिक राहणं, चेहऱ्यावर एक उत्साह सतत दाखवणं, त्याच्यानंतर बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह ठेवणं आणि वेळ पाळणं, ह्या गोष्टींकडे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्ष द्या. आजच्या सेशनमध्ये एवढ्यावरच आपण थांबूया. आजचे जे सेशन झालं त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन मी बनवलं, त्याच्यामध्ये www.urbanpro.com, artofliving.org या वेबसाईटचा आपण त्यातून मटेरियल कलेक्ट केलं होतं. त्यांना थँक्यू म्हणूया. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचं सेशन संपलं असं डिक्लेअर करतो. आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमचा फीडबॅक जो आहे, फीडबॅक लिंकमध्ये सर्व जे काही सेशन्स झाले त्या सेशन्स बद्दल तुम्हाला तुमचा फीडबॅक द्यायचा आहे. ऑल द बेस्ट.